घोटाळे केले, आज सगळे बीजेपी मध्ये आहेत. मग महाराष्ट्रात कोण स्वच्छ राजकारण करणार कोण आहेत? कोणच नाही राहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला मराठी माणसाला एकत्र यायची गरज आहे आणि त्यासाठी मराठी माणसाची सत्ता पाहिजे. आज ते आशिष शेलार आशिष शेलार म्हणाले की आम्हाला हिंदुत्व हवं. हिंदुत्व काय? तुम्ही हिंदुत्व कोणाला आणून ठेवलं? महाराष्ट्रात मराठी माणसाची सत्ता पाहिजे. बाहेरच्या जे उपरे येतात त्यांची सत्ता नको आहे आम्हाला. आम्हाला आमच्या हक्काचाच माणूस पाहिजे आणि जो महापौर असेल तो मराठीच असावा. तर पूर्णपणे काँग्रेसची जी लोक आहेत ते सगळे आता बीजेपी मध्ये आलेत. म्हणजे वॉशिंग मशीन केल्यासारखं झालेलं आहे ना. तुम्ही जर त्यांना नावं ठेवताय तर तुम्ही त्यांना कशाला घेताय? हा मुद्दा महत्वाचा होता ना. तुम्ही त्यांना घेऊनही राजकारण करू शकला असतात. तुम्ही शिवसेना फोडली तुमच्या स्वार्थापायी, तुम्ही राष्ट्रवादी फोडली तुमच्या स्वार्थापायी. ठीक आहे, तुम्हाला जर तुमचं राजकारण करायचं तुम्ही इंडिव्हिज्युअल राजकारण तुमचं करा ना, त्याला कोण नाही म्हटलंय. पण तुम्ही पक्ष फोडाफोड करताय. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर तुम्ही आतापर्यंत आरोप केलेले आहेत त्यांनाच तुम्ही त्या पक्षामध्ये तुमच्या पक्षामध्ये घेताय, त्यांना क्लीन चिट देताय. हे योग्य नाही ना. हे सामान्य माणसाला पटलेलं नाहीये. माझं तर एकच म्हणणं आहे, ज्या पद्धतीचे साऊथचे लोक राजकारण करतात की प्रांतिक पक्षाला ते प्राधान्य देतात, तेच आपण पण इथे केलं पाहिजे. शिवसेना आणि मनसेच्या पाठी आपण ठामपणे मराठी माणसांनी उभं राहिलं पाहिजे. आतापर्यंत 60 वर्षामध्ये सेनेने पण आणि काँग्रेसने पण खूप लुटलेलं आहे गोरगरीब जनतेला. त्या मानाने जे BJPचं जे सरकार आलेलं आहे ते सत्तेमध्ये जे आहे ते जे काम करतं आहे आपल्या देशामध्ये सुद्धा करतं आहे, बाहेरच्या देशामधून सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करत आहे. त्या अर्थी BJPचं सरकार यावं ही माझी तर प्रामाणिक मागणी. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई महानगरपालिकेसहित राज्यातील 28 ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकीची घोषणा ही 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे. आज देखील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. उद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे. 2 डिसेंबर रोजी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यांचा देखील निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे. महानगरपालिकांचा जर विचार करायचा झाला तर 15 जानेवारीला म्हणजे पुढच्या वर्षी निवडणुका होतील, मतदान होईल आणि 16 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसहित महाराष्ट्राच्या अन्य ज्या 28 महानगरपालिका आहेत त्यांचा निकाल लागणार आहे 16 जानेवारीला. आपण दादर या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये आल्यानंतर लोकांची काय भावना आहे, मुंबई महानगरपालिकेच्या त्या इमारतीवरती, त्या मुख्यालयावरती कोणाचा झेंडा फडकला पाहिजे असं मुंबईकरांना वाटतं, असं दादरकरांना वाटतंय, हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काही लोक आहेत. विशेष करून तुम्ही जर बघितलं तर शिवाजी पार्क हे मैदान जवळच आहे आणि त्याच्या बाजूला बसलेले आहेत. अगदी क्रिकेटच्या तयारीमध्येच आहेत. सामना रंगलेला आहे, म्हणजे सामना सुरू झालेला आहे. काय नाव आपलं? अशोक सीताराम जाधव. इथलेच मूळचे की मूळचे मुंबईचेच? नाही, राहिला इथे दादरमध्ये की दादरमध्ये. तुम्हाला आता काय सांगायची गरज नाहीये. महानगरपालिकाच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. कोणाची सत्ता यावी मुंबईमध्ये असं वाटतंय? शिवसेनेची, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा, कारण की जे बीजेपीचं धोरण बघता राजकारणाची पूर्वी वाट लावून टाकलेली आहे आणि मराठी माणूस हा मुंबई सोडून गेला आहे, कल्याण पनवेलमध्ये गेलेला आहे. आज खरंच मुंबईमध्ये गरज आहे तर मराठी माणसाची गरज आहे आणि त्यासाठी जर आपल्या मराठी माणसाची सत्ता हवी असेल तर मनसे आणि बाळासाहेबांची ही जी सेना आहे तीच यायला पाहिजे. कारण की जो मुंबईतला जो मराठी माणूस हद्दपार होतोय तो होऊ नये. आणि जे आजकालचं जे राजकारण आहे सगळ्यात घाणेरडं राजकारण चालू आहे. भाजप करते. आज 2 शिवसेना झाल्यात, 2 राष्ट्रवादी झाल्यात. तुम्ही सांगा काय आहे हे राजकारण आहे? जेवढे काँग्रेसमध्ये होते, ज्यांनी हे केलं आपलं काय म्हणतात घोटाळे केले, आज सगळे बीजेपी मध्ये आहेत. मग महाराष्ट्रात कोण स्वच्छ राजकारण करणार कोण आहेत? कोणच नाही राहिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला मराठी माणसाला एकत्र यायची गरज आहे आणि त्यासाठी मराठी माणसाची सत्ता पाहिजे. आज ते आशिष शेलार म्हणाले की आम्हाला हिंदुत्व हवं. हिंदुत्व काय? तुम्ही हिंदुत्व कोणाला आणून ठेवलं? महाराष्ट्रात मराठी माणसाची सत्ता पाहिजे. बाहेरच्या जे उपरे येतात त्यांची सत्ता नको आहे आम्हाला. आम्हाला आमच्या हक्काचाच माणूस पाहिजे आणि जो महापौर असेल तो मराठीच असावा. आपलं काय नाव? संजय वसंत कोळंबेकर. इथलेच आपण स्थानिक? आम्ही इथलं स्थानिक आहे. कोणाची सत्ता यावी असं वाटतंय? कोणाचं म्हणजे आमच्या समोर 2च नाव आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. ह्या दोघांची सत्ता आली पाहिजे. कारण BJPवर जर वचक कोणाला बसवायचा असेल तर हे दोघंच पर्याय आहेत आपल्यासमोर. आणि मराठी माणसाचं अस्तित्व इथं जर टिकवायचं असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेबांशिवाय दुसरा कोणीच नाही आणि कोणीच नको आहे आम्हाला. कारण जे राजकारण चाललेलं आहे सध्याचं चाललेलं आहे इतकं घाणेरडं राजकारण आहे BJPकडनं की ज्याची काय हद नाही, त्यांची म्हणजे हदच पार केली आहे.
इतकी वाईट परिस्थिती पुढे येणार आहे ना अजून. जर या दोघांना निवडून नाही दिलं तर मराठी माणसाला जे जिना हरवणार होणार आहे इकडे पण संपूर्ण. म्हणून काही करून ह्यावेळी जरी मराठी माणसाने एकत्र येऊन उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना निवडून द्या, एवढीच माझी विनंती आहे बस. ठीक आहे, भावना आहेत तुमच्या दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, परंतु अजूनपर्यंत युतीची घोषणाच झालेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही चर्चा सुरू आहे. आमची इच्छा तीच आहे ना. लोक एवढे कळकळीने विनंती करतात की दोघांनी एकत्र या आणि एकत्र लढा. मराठी माणसासाठी तरी तुम्ही लढा. तुमचे काय भेदभाव असतील काय असतील तर ते बाजूला ठेवा. पण जर तुम्हाला दोघांना पण जर मराठी माणसासाठी काय करायचं असेल तर दोघांनी एकत्र या आणि एकत्र येऊन लढा. दोघांनी पण नंतर काय तुम्ही काय कोणती पदं घ्यायची नंतर एकत्र वाटून घ्या ती, पण तुम्हाला ह्या दोघांना एकत्र येऊनच करायचं आहे. जर बीजेपीला टक्कर द्यायची असेल तर दोन साहेब एकत्र येणं गरजेचंच आहे. तुमचं काय म्हणणं होतं? काय नाव आपलं? माझं नाव अक्षय खंडागळे. माझे- राहायला आपण इथलेच. मी वरळीमध्ये राहतो. बरं. हां, मलाही हेच वाटतं, कारण की तुम्ही साऊथला जर बघाल तर तिथले जे प्रांतिक पक्ष आहेत त्यांनाच ते बहुमत देतात. तसंच माझंही हेच म्हणणं आहे की इथे आपण आपली हक्काची शिवसेना आणि मनसे या दोघांनाच मराठी माणसाने मतदान केलं पाहिजे आणि हेच दोघं मुंबईची शान राखू शकतात. नाहीतर जसं आज बीजेपीचं बघतोय वातावरण आपण, ते सगळं जे गुजरातच्या हिशोबानेच त्यांचं सगळं नियोजन चाललेलं आहे. त्याच्यामुळे माझं तर सगळं सर्वसामान्यांना मराठी माणसांना एकच विनंती आहे की आपण शिवसेना जी आपली हक्काची बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना आणि राजसाहेब ठाकरे यांची मनसे याच्या पाठीशीच उभं राहिलं पाहिजे. भाजपचे जे राजकारण होतं यांनी पण तो उल्लेख केला की घाणेरडं राजकारण आहे. घाणेरडं राजकारण भाजप करते की लोक स्वार्थापोटी काँग्रेसमधून इतर पक्षांमधून त्यांच्यासोबत जात आहे? आता हेच आहे की बीजेपी म्हणली होती की काँग्रेसमुक्त आपल्याला करायचं. भारत करायचा आहे, परंतु आता तुम्ही पाहाल तर पूर्णपणे काँग्रेसची जी लोक आहेत ते सगळे आता भाजपमध्ये बीजेपी मध्ये आलेत. म्हणजे वॉशिंग मशीन केल्यासारखं झालेलं आहे ना. तुम्ही जर त्यांना नावं ठेवताय तर तुम्ही त्यांना कशाला घेताय? हा मुद्दा महत्वाचा होता ना. तुम्ही त्यांना घेऊनही राजकारण करू शकला असतात. तुम्ही शिवसेना फोडली तुमच्या स्वार्थापायी, तुम्ही राष्ट्रवादी फोडली तुमच्या स्वार्थापायी. ठीक आहे, तुम्हाला जर तुमचं राजकारण करायचं तुम्ही इंडिव्हिज्युअल राजकारण तुमचं करा ना, त्याला कोण नाही म्हटलंय. पण तुम्ही पक्ष फोडाफोड करताय. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर तुम्ही आतापर्यंत आरोप केलेले आहेत त्यांनाच तुम्ही त्या पक्षामध्ये तुमच्या पक्षामध्ये घेताय, त्यांना क्लीन चिट देताय. हे योग्य नाही ना. हे सामान्य माणसाला पटलेलं नाहीये. माझं तर एकच म्हणणं आहे, ज्या पद्धतीचे साऊथचे लोक राजकारण करतात की प्रांतिक पक्षाला ते प्राधान्य देतात, तेच आपण पण इथे केलं पाहिजे. शिवसेना आणि मनसेच्या पाठी आपण ठामपणे मराठी माणसांनी उभं राहिलं पाहिजे आणि ही लढाई आपली करोया मोरोचीच असावी. कारण की ह्यावेळ एकदा संदेश गेलाच पाहिजे बीजेपीला आणि शिंदे गटाला. हा संदेश ठामपणे जाणं गरजेचं आहे की मराठी माणूस ह्या दोघा भावंडांच्याच पाठी उभा आहे. काय नाव आपलं? नैना अरविंद पाटील. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता यावी असं वाटतंय? शिवसेना. दोन शिवसेना आहेत. कोणती शिवसेना? ठाकरे. अच्छा. का बरं ठाकरे का? पहिल्यापासून येत आलेले आहे ना, म्हणून आधीपासूनच ती येत आलेले ना. आधीपासून येत आहेत आणि आधीपासून त्यांनी वाटोळ केलं असेल तरी तेच यावेत. नाही, शिंदे गट पण चांगला आहे की. तुम्ही एक काहीतरी सांगा. आत्ताच्या आता तुम्ही पार्टी बदलली, जेवढ्या वेळा ते पक्ष बदलत नाही तेवढ्या वेळ. शिंदे गट पण चांगला आहे की. एकनाथ शिंदे पण चांगले आहेत की. अच्छा. एक सांगा, एक दोघांपैकी एक कोणाचं नाव घ्यायचं झालं? शिंदे. एकनाथ शिंदे. हो. म्हणजे महायुतीचं यावं असं वाटतं. हो, का हो. पण एकनाथ शिंदे तरी का? त्यांनी केलेले आहेत ना कामं काय 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 केले? असं. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला म्हणून? हो हो हा? मिळाले. अच्छा, मिळाले, पैसे मिळालेत म्हणून? हो हो मिळाले. बरं. नाही का बाकी इतर पण कामं केलीत त्याने. मला काय एवढं सांगता येणार नाही. पण एकनाथ शिंदे यावेत असं वाटतं, भाजप नको असं वाटतंय का? हो हो हो. काय नाव आपलं? माझं नाव अरविंद दादू पाटील. इथे दादरचेच की? मी कांदिवलीचा रहिवासी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे, कोणाची सत्ता यावी असं वाटतंय? नाही, मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची जी आता हे जाहीर झालेली आहे ते असं बघायला गेलं तर बी जे पीची सत्ता येणार. त्याला कारण म्हणजे आतापर्यंत 60 वर्षामध्ये सेनेने पण आणि काँग्रेसने पण खूप लुटलेलं आहे गोरगरीब जनतेला. त्या मानाने जे बी जे पीचं जे सरकार आलेलं आहे ते सत्तेमध्ये जे आहे ते जे काम करतं आहे आपल्या देशामध्ये सुद्धा करतं आहे, बाहेरच्या देशामधून सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करत आहे. त्या अर्थी बी जे पीचं सरकार यावं ही माझी तर प्रामाणिक मला इच्छा आहे. काय यावी बीजेपीची सत्ता? बीजेपीने असं मुंबईसाठी किंवा मराठी माणसांसाठी काय कामं केलेली आहेत ज्याच्याकरून तुम्हाला असं वाटतं की बीजेपीची सत्ता मुंबईमध्ये यावी? बी जे पीने असं मराठी लोकांसाठी असं नाही, पण सार्वजनिक सगळ्या लोकांसाठी जे काही केलेलं आहे, रस्ते म्हणा, मेट्रो म्हणा, हे जे काही ज्या सुविधा चालू केलेल्या आहेत त्या बी जे पीच्या ह्याच्यामध्ये चालू झाल्या. तीच त्यांनी आतापर्यंतची सोय करून दिलेली आहे. ह्या बाबतीत तर मानावं लागेल.
कारण ह्याच्या बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे की बीजेपी जर मुंबईमध्ये आली तर मग मुंबई विकली जाईल अदानीला वगैरे अशा गोष्टी चालू आहेत. असं काही नाही, कोणाला विकले गेले आणि हे गेले असं काही नाही. कारण काय, आपण बघा जे जे करतोय त्याच्यामध्ये सत्ता त्यांची आहे, ते कोणाला तरी काहीतरी देतात, अदानीला देत आहेत की ह्याला देत आहेत, त्यांच्याकडून काहीतरी घेऊन त्याच्यावरती तर राज्य चालवत आहेत ना. राज्य हे जे कशावरती चाललेलं आहे, आज तुम्ही आम्ही जे टॅक्स भरतो त्या टॅक्सवरती, आणि ह्या मोठ्या मोठ्या कंपनीकडून त्यांना जे काय हे मिळतं त्याच्यावरती तर राज्य चाललेलं आहे ना, असं माझं तरी मत आहे. आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात, EVM वरती होऊ नये असं देखील म्हणणं आहे. नाही, कसं आहे, जर बॅलेट पेपरवरती आतापर्यंत होत होत्या, आता इथून पुढे सुद्धा बॅलेट पेपरवरती घ्यायला हरकत नाही. पण ह्या ज्या त्या मशीनवरती जे करतायत, आज फक्त BJPचीच सत्ता येते असं काही नाही. आता तुम्ही तामिळनाडूमध्ये याच्यामध्ये बघाल तर काँग्रेसची सत्ता आलेली आहे, तिथे पण त्या मशीनच वापरल्या ना. कसं म्हणू शकतो की आपण त्या मशीनमध्ये काहीतरी घोळ करता येतो किंवा घोळ झालेला, असं कसं म्हणू शकतो. इतर राज्यामध्ये ज्या वेळेला दुसऱ्या याच्या सत्ता येतात तिथे कोणी केलेलं असतं, BJPने केलेलं असतं असं वाटतंय का? असं होऊ शकतं का? मला तर नाही वाटत. काय नाव आपलं? माझं नाव गोपाल शर्मा आहे. बरं, राहायला इथेच दादरमध्ये की बाहेर? मग मी मुलुंडला राहायला आणि जन्म इकडेच झालेला आहे. मुंबईमध्ये. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता यावी असं वाटतं? जे मुंबईचा भला करणार ते यायला पाहिजे. तरी कोणता पक्ष, पार्टी? पक्षाचं काय, जे चांगलं करा. नाही, मग तुमच्या नजरेमध्ये कोण चांगलं करते? म्हणजे भाजप करताय, महायुती करताय, शिंदे करताय? आता बरंच आहे, पण जे मुंबईचे आहे ते करावं. जे पार्टी मुंबईची असेल ना तेच केलं तर चांगलं वाटेल. मुंबईची पार्टी म्हणजे उद्धव ठाकरे, म्हणजे ठाकरे शिवसेना यांची पार्टी मुंबईची मानली जाते. राज ठाकरेंची पार्टी मुंबईची मानली जाते. ते मुंबईचे आहे ते करणार चांगलं होणार. तुम्ही स्पष्ट नाव का नाही घेताय? स्पष्ट घेतो. ठाकरे परिवार इतकं वर्ष केले आहे तर करणार तर चांगलं होणार सर. मुंबईचं आतापर्यंत चांगलं केलंय का त्यांनी काही? केलं ना सर. काय? BSTचं केलं ना, चांगलंच केलं ना त्यांनी. आणि बरंच केले काम ते, असं नाही दिसतो ना. मग बाकी पक्ष का नको? म्हणजे भाजप केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. नाही, ते तर जे इकडेच राहणार आहे त्यांना माहीत पडणार ना कुठे खड्डे आहे. ते बाहेरचे काय, ते तर येणार आणि जाणार. तेच माझं म्हणणं आहे. आम्ही मुंबईचे आहे, ते आम्ही हे विचार करतो की आपला मुंबईचं कोणी असेल तर करावं, चांगलं होणार. बस तेच. धन्यवाद. काय नाव आपलं? माझं दीप्ती पवार नाव आहे. राहायला इथेच आपण? राहायला इथेच आहे, दादरमध्ये आम्ही. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. कोणाची सत्ता यावी असं वाटतं आपल्याला? अर्थात महाराष्ट्र सरकारच पाहिजे आपल्याला. मराठी माणसाच्या हितचिंतक असा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. म्हणजे शिवसेनाचीच सत्ता यावी. शिवसेना की दोन उद्धव ठाकरे यांचीच यावी. कारण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काहीतरी काम होईल. कारण आता कन्स्ट्रक्शन चालले आहे, ते कन्स्ट्रक्शनचे पूर्ण मुंबईच्या बाहेर सगळा मराठी माणूस गेलेला आहे आणि आतमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की कोण व्यक्ती इथे आहे. त्यामुळे हे मराठी माणूस मुंबईमध्ये पाहिजे. म्हणजे महानगरपालिकामध्ये आपली सत्ता यायला पाहिजे मराठी माणसांची. भाजप का नको? भाजप पण तर मराठी माणसं आहेतच की भाजपमध्ये. जेव्हा जिथे जातीभेदाचं सब्जेक्ट येतो त्यावेळेला भाजपचं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण जिकडे तिकडे मंदिरं, जिकडे तिकडे, पण मंदिरं करण्यामागे काय नाही, पण त्याच्या हेतू कशातर्फे तुम्ही घेता ते खूप महत्त्वाचं आहे. की तुम्ही हिंदू म्हणायचं, धर्माच्या नावावर राजकारण करताय. धर्माच्या नावावर राजकारण पूर्ण चाललेलं आहे. त्यामुळे सध्या तरी मराठी माणसाचं म्हणजे अस्तित्व बृहन्मुंबईत पाहिजे म्हणजे पाहिजे. आपलं काय नाव? वर्षा कदम. त्यांनी सांगितलं आमचं सेम. असं काय कोणाची सत्ता पाहिजे आपल्याला? नाही. मला तर आता मी पर्सनल बोलायला तर मला शिंदेचं म्हणजे हे पाहिजेच पराठी. पण आता शिंदेनी भरपूर काय काय केलं आहे ना आजकाल. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणून बोलताय? नाही, कारण लाडक्या बहिणीमध्ये नाही कोण सांगते. पण ते त्यांनी भरपूर म्हणजे केलं पण त्यांनी पण केलं पाहिजे. ठाकरेंनी भरपूरच केलं, नाही असं नाही आहे. पण आता जरा खूप मतभेद झाले हे झाले, त्याच्यामुळे आता भरपूर चाललं आहे. आणि शिंदेने तर रस्ते म्हणा किंवा काय म्हणजे भरपूर आता काय काय पास केले आहेत भरपूर ठिकाणी. एअरपोर्ट म्हणा किंवा काय काय, एवढं काय मला माहिती नाही आहे कारण मी राजकारणामध्ये पडत नाही आहे. पण आम्ही ऐकतो बघतो बातम्यांमध्ये, थोडंसं जरा चांगलं वाटतं आहे मला असं. शिंदेंना तुम्ही निवडलं, भाजप का नको? नाही ना, असं काही नाही.
प्रत्येकाचा मनाचा प्रश्न आहे. एक माझा प्रश्न आहे. आता काय नको ते मी नाही सांगू शकत. धन्यवाद.